हे बघा, आज मी ज्वारीचे फुलके तयार केले आहेत. हे फुलके इतके मऊ, हलके आणि चविष्ट होतात की तुम्ही एकदा करून पाहिल्यावर नक्कीच परत परत बनवाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बनवायला खूप सोपे आहेत. अगदी नवीन शिकणाऱ्यांनाही पहिल्याच प्रयत्नात जमतील इतके सोपे. फक्त योग्य प्रमाण आणि थोडीशी पद्धत लक्षात ठेवली की तुम्ही परफेक्ट ज्वारीचे फुलके बनवू शकता. भाकरीप्रमाणे खूप मेहनत नाही, तुटण्याची भीती नाही आणि चव मात्र तितकीच अप्रतिम. आजच्या धावपळीच्या जीवनात सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज खूप उपयोगी पडतात. ज्वारीचे फुलके हा त्यातलाच एक उत्तम पर्याय आहे. आरोग्यदायी, पचायला हलके आणि बनवायलाही सोपे. हे फुलके इतके सुंदर फुलतात की बघायला छान वाटतं आणि खायला तर अजूनच मऊ लुसलुशीत लागतात. सकाळी बनवलेले फुलके रात्रीपर्यंत एकदम मऊ राहतात. त्यामुळे तुम्ही हे टिफिनसाठी किंवा घरातील वयस्कर माणसांसाठी नक्कीच बनवू शकता. आपण हे फुलके गरम पाणी किंवा उकड काढून नाही तर अगदी साध्या पाण्याने बनवले आहेत. तरीही तुम्ही पाहू शकता, फुलक्यांना कुठेही तडे गेलेले नाहीत किंवा ते तुटलेले नाहीत. अगदी चपातीसारखे मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट तयार झाले आहेत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारी निवडताना शक्यतो पांढरी ज्वारी म्हणजेच मालदांडी ज्वारी निवडावी. या ज्वारीच्या पिठाला नैसर्गिक चिकटपणा असल्यामुळे ते गार पाण्यानेही खूप छान मळता येतं. पण जी हायब्रिड ज्वारी असते त्यामध्ये एवढा चिकटपणा नसतो. त्यामुळे त्या पिठाच्या भाकरी किंवा फुलके बनवण्यासाठी गरम पाणी घालावे लागते, तेव्हाच पीठ व्यवस्थित मळले जाते. पण या ज्वारीच्या पिठाचं तसं नाही. यामध्ये आपण साधं पाणी जरी घातलं तरी छान मऊसूत फुलके आपले तयार होतात. इथे मी साधंच पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालायचं आहे. आणि आता हे पीठ अगदी गव्हाच्या कणकेसारखं मस्त मऊसूत मळून घ्यायचं आहे. कारण जर पीठ नीट मळलं नाही तर क्रॅक पडतात आणि फुलके फाटतात किंवा शेकताना छान फुलत नाहीत. त्यामुळे हा स्टेप थोडा वेळ घेऊन व्यवस्थित करा. साधारण 4 ते 5 मिनिटं तरी पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ मळताना पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे पिठाला छान लवचिकपणा येतो. तुम्ही बघू शकता, जशी आपण गव्हाची कणिक मळतो अगदी तशीच इथे मी ज्वारीचं पीठ मळून घेतलं आहे. आता या पिठाचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपल्या 2 कप पिठाचे साधारण 6 उंडे तयार झाले आहेत. आता प्रत्येक उंडा हातावर घेऊन छान गोल गुळगुळीत करून घ्यायचा आहे, जेणेकरून लाटताना फुलके एकसारखे आणि नीट तयार होतील. आता या उंड्याचे आपण फुलके बनवून घेऊया. त्यासाठी आपण हे फुलके अगदी चपातीसारखे लाटून तयार करणार आहोत. इथे मी पोळीपाट आणि लाटणं घेतलं आहे, तसेच ज्वारीचं कोरडं पीठ घेतलं आहे, म्हणजे फुलका पोळीपाटाला चिकटणार नाही. आता एक उंडा घ्यायचा आणि तो ज्वारीच्या कोरड्या पिठात हलकासा घोळवून घ्यायचा आहे. त्यानंतर हातावर हलकासा दाब देत थोडासा मोठा करून घ्यायचा. आता हा उंडा पोळीपाटावर ठेवून हलक्या हाताने पातळ फुलका लाटून घ्यायचा. खूप जोर लावायचा नाही, फक्त हलकसं लाटणं फिरवत राहायचं, म्हणजे फुलका छान गोल एकसारखा आणि मऊ तयार होतो. फुलका आपला इथे पातळ असं लाटून झाला आहे. जवळून दाखवते बघा, फुलका किती छान पातळ असा लाटला गेला आहे. आता हा बनवून घेतलेला फुलका भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे. यावर हा फुलका घालूया. साधारण 1 मिनिटभर झालं की फुलका पलटून घ्यायचा आहे. आता खालचीच बाजू पूर्ण भाजून घ्यायची आणि नंतर फुलका पलटवायचं. आपण या पद्धतीने फुलका एका बाजूनी पूर्ण भाजला आणि नंतर त्याला पलटवलं तर फुलका छान फुलतो. तर बघा, आपला फुलका किती सुंदर फुलतोय. आपण ज्वारीचं पीठ मळताना अजिबात गरम पाणी वापरलं नाही, तरी सुद्धा बघा फुलका किती छान फुलला आहे. फुलका दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतला आहे आणि हे आता काढून ठेवते. आता हा दुसरा फुलका बनवूया. तुम्हाला टिफिनसाठी छोटे एकसारखे आणि अगदी गोल फुलके हवे असतील तर हा एक छान ट्रिक आहे. पहिल्या फुलक्यासारखाच हा फुलका लाटून घ्यायचा. त्यानंतर एका डब्याच्या झाकणाने त्याला हलकासा दाब देऊन गोल आकारात कट करून घ्यायचा. त्यामुळे फुलका एकदम नेटक्या आकाराचा, गोल आणि दिसायलाही छान दिसतो. तुम्हाला हे फुलके टिफिनमध्ये द्यायचे असतील किंवा घरी पाहुणे आले असतील तर या पद्धतीने बनवलेले छोटे छोटे गोल फुलके खूप छान दिसतात आणि सर्व करायलाही सुंदर वाटतात. पण जर तुम्ही हे फुलके फक्त घरच्यासाठी बनवत असाल आणि कुठे बाहेर न्यायचं नसेल, पहिल्यासारखे साधे फुलके बनवले तरी अगदी चालतात. म्हणजेच तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही फुलक्याचा आकार आणि पद्धत ठरवू शकता. आता हाही फुलका पहिल्या फुलक्यासारखं छान भाजून घेऊया. तर पहा किती छान फुलका फुलला आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे फुलके बनवून घेतले आहे. इथे आपले सगळे फुलके बनवून तयार झाले आहेत. बघा किती मऊ लुसलुशीत आणि छान फुललेले फुलके झाले आहेत. अगदी काठांपर्यंत हवा भरली आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहेत आणि दिवसभर मऊ राहतील असे हे फुलके तयार झाले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात ज्वारी खाणं खूप फायदेशीर आहे, कारण या काळात गहू पचायला थोडा जड जातो. त्यामुळे वारंवार पाणी पिण्याची इच्छा होते आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं आणि गच्च वाटू शकतो. पण ज्वारी मात्र पचायला हलकी असते, ती शरीराला थंडावा देते, पोटावर ताण येऊ देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात ज्वारीचे फुलके किंवा भाकरी खाल्ली तर शरीर हलकं वाटतं आणि दिवसभर फ्रेशही राहतं. तुम्हाला ज्वारीचे मऊ लुसलुशीत फुलके कसे वाटले? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा. प्लीज एक लाईक करा. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. अशा छान सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.